असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। सर्वप्रथम शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना, धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना मी नतमस्तक होतो आणि राज्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना सर्वांनाच मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। सामनाच्या अग्रलेखामध्ये राऊतांनी काय लिहिलंय याच्याकडे बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही। ते जर म्हणत असतील की खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन ते साजरा करतायत, एकाच प्रश्नाचं श्री संजय राऊत यांनी उत्तर द्यावं। म्हणजे मी नेहमी आम्ही हा प्रश्न विचारतो की आपल्या विचारांशी घट्ट असणाऱ्या, विचारांशी कधीही तडजोड न करणाऱ्या, एकदा विचार मांडले की त्याच्यापासून काहीही झालं तरी मागं न हटणाऱ्या वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं हे वाक्य होतं की शिवसेनेची मी कधी काँग्रेस होऊ देणार नाही आणि काँग्रेसला मी कधी शिवसेनेच्या जवळ येऊ देणार नाही किंवा शिवसेना ही काँग्रेसच्या जवळ कधी जाणार नाही। मग खरी शिवसेना कुठली? जर तुम्ही 2.5 वर्ष काँग्रेसच्या जवळ गेला, 2.5 वर्ष काँग्रेसला मांडीवर घेतलं, सत्तेसाठी जे तत्व जे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना कधीच मान्य नव्हते त्या विचारांना मिठी मारली, ती कशी खरी शिवसेना समजायची? उलट जे विचार वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे होते, ज्वलंत हिंदुत्वाचे होते, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीचे होते, तीच युती माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुनर्जीवित केली, जी खंडित केली होती 2.5 वर्ष। त्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे। शिवसेना ही कशी ओळखली जाते? शिवसेना ही शिवसेना या नावामुळं आणि शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हामुळं जो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेला दिलेला आहे, ते शिवसेनेचं नाव आज आमच्याबरोबर आहे। त्या शिवसेनेचं अधिकृत घटनेनं कायद्यानं दिलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह आमच्याबरोबर आहे। त्यामुळं खरी शिवसेना ही आज शिवसेनेचा वर्धापन दिन मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं वरळीच्या डोममध्ये जो काय आमचा वर्धापन दिनाचा सोहळा होतोय तो खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आहे। यासोबत असंही म्हणालेले आहेत सामनातनं की लाचारी ही त्यांची मजबुरी आहे, ओके, हे त्यांचे इमान असल्याचं देखील ते म्हणत आहेत। तुम्ही 2.5 वर्ष काय केलं होतं? 2.5 वर्ष मी मगाशी उल्लेख केला, तुम्ही का बरं त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर त्यावेळी गेला? असं काय होतं की जे तुम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारापासून सत्तेसाठी बाजूला घेऊन गेलं? ती काय केलं होतं तुम्ही? ती हिंदुत्वाच्या विचाराशी, आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराशी ती केलेली प्रतारणा नव्हती का तुम्ही? त्याचं द्या ना अगोदर उत्तर आणि मग तुम्ही दुसऱ्यांवरती टीका करा। मी परत सांगेन, आम्ही केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार जे 2.5 वर्ष खंडित झाले होते महाविकास आघाडीमध्ये, ते विचार मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुढे घेऊन जाण्याचं काम करते आहे। त्याचं उत्तर दिलं ना मी, वरच्या दोन्ही प्रश्नाला मी उत्तर दिलं की बेईमानी विचाराशी कुणी केली, कशासाठी केली, 2.5 वर्ष तुम्ही का बाजूला गेला, 2.5 वर्ष तुम्ही ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार का सोडले? ती बेईमानी नव्हती का? ती प्रतारणा नव्हती का? ह्याचं उत्तर द्या ना म्हणा। ह्याचं उत्तर तुम्ही देत नाही। काल त्याचं उत्तर मी दिलेलं आहे। किती जोर लावला, किती इंजिन तुम्ही जोडले तरी देखील महाविकास आघाडी विधानसभा जिंकणार, म्हणजे महायुतीचं इंजिन आता बंद पडणार आहे आणि महाविकास आघाडीचं इंजिन धावणार आहे। मी त्यांना एकच सांगतो, कालच्या प्रश्नाला मी सुद्धा या बाबतीत उत्तर दिलं होतं की यापूर्वी सुद्धा वरळीच्या याच डोममध्ये शिवसेनेचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत। त्या कार्यक्रमाला खासदार श्री संजय राऊत हे व्यासपीठावर उपस्थित होते। मग ते पण आम्हाला जसं संबोधित करतायत आज, ते त्या भूमिकेत होते का त्यावेळी? त्यांना पण तसं म्हणायचं का? त्याचं पहिलं उत्तर द्या। आणि राहिला प्रश्न की काय म्हटलं तुम्ही आता, इंजिन किती लावायचे? बघा,
ज्यांना आता कालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या मनसेनं भूमिका घेतली की मोदी साहेबांना पंतप्रधान करायसाठी आमचा बिनशर्त पाठिंबा आहे, तशाच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यांना कुणाला वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये हे महायुतीचं आणि महायुतीच्या घटक पक्षाचं सरकार असलं पाहिजे, ते सगळे लोक एकत्र येतील. जे समविचारी लोक आहेत, ज्यांना हे विचार पटतायत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुतीची ताकद अधिक वाढवून जोमानं या निवडणुकीला आम्ही पुढे जाणार आहोत. एखादा अपवाद कालच्या लोकसभेच्या निवडणुकीला घडला, मी मगाशी म्हटलं तसं काही फॉल्स नरेटिव्ह सेट केलं गेलं, लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरसमज पसरवण्यात आले की जे गैरसमज दूर करण्यामध्ये थोडंसं आम्ही महायुतीचे लोक कमी पडलो. तेच चॅप्टर परत रिपीट होतो असं नाही. या सगळ्या गोष्टी जमेला धरून येणाऱ्या विधानसभेला महायुती आत्ता झालेल्या चुका, आत्ता झालेल्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या दुरुस्त करून महायुती पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला विधानसभेच्या सामोरं जाईल. सत्ताधारी जे आहे ते माणसं त्यांना विकत घेण्याचा छंद आहे. आमदार विकत घेतले, खासदार विकत घेतले. आता अनुदान आपण वारकऱ्यांना दिलेलं आहे, त्यावरती देखील ते म्हणतात की वारकऱ्यांना देखील आता तुम्ही विकत घेणार आहे. मला एक प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं हवं आहे. वक्फ बोर्डाला पैसे दिले हे एका ठराविक समुदायासाठी त्यांच्या काही योजना राबवायच्या असतील किंवा काही विकास तिथे किंवा काही डेव्हलपमेंट करायचे असतील त्याच्यासाठी दिले असतील. वारकऱ्यांच्या ज्या पायी वाऱ्या, ज्या पायी दिंड्या 2-2 महिने चालत जाताना आणि येताना माघारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात, आजपर्यंत त्यांना कधीही कुणीही अनुदान दिलेलं नव्हतं. आज फुलना फुलाची पाकळी म्हणून शासनानं वारकरी संप्रदायाच्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं एक फुलना फुलाची पाकळी सरकारकडनं त्यांना भेट म्हणून या ठिकाणी आपण दिलेली आहे. त्याला सुद्धा अशा पद्धतीनं जर संजय राऊत संबोधित करत असतील, ह्यांना दिलं म्हणून त्यांना दिलं, ह्यांना खरेदी करायचा प्रयत्न केला, त्यांना खरेदी करायचा प्रयत्न केला, संजय राऊतांच्या डोक्यात असल्याशिवाय दुसरे कुठले विचार येणार नाहीत. त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांचा हात कुणी धरला होता का वारकऱ्यांना मदत करायला? का नाही त्यांनी मदत केली? का नाही त्यांनी दिंड्यांना, वाऱ्यांना, सगळ्या वारीवर जाणाऱ्या सगळ्या पालखी सोहळ्यांना, दिंडी सोहळ्यांना का नाही मदत केली? या सरकारनं अशा परिस्थितीमध्ये त्या संप्रदायातल्या लोकांना जे पायी वारी करतात त्यांना एक फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला अशा पद्धतीनं टीका करणं म्हणजे वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे संजय राऊत अपमान करतायत. छगन भुजबळांबद्दल संजय राऊतांनी जे विधान केले त्यावर तुमची प्रतिक्रिया आहे? म्हणतात की त्यांनी जर पक्ष सोडला नसता भुजबळांनी तर आज ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते. संजय राऊतांना कुणाबद्दलही टीका करायचा पूर्ण अधिकार आहे. कारण संजय राऊत, मी मागं सुद्धा एकदा म्हटलं होतं, हे विश्वज्ञानी प्रवक्ते आहेत. त्यांना विश्वातलं सगळं ज्ञान त्यांच्याकडे आहे. त्यांना भविष्य कळतं, कोण कुठं गेला नसता तर काय झाला असता, कोण कुठं गेला नसता तर काय झाला असता. त्यामुळं संजय राऊत काहीही बोलू शकतात, कुणाबद्दलही बोलू शकतात. महायुतीमध्ये असं वक्तव्य करून भुजबळ साहेबांच्याबद्दल अनावश्यक गैरसमज निर्माण करण्याचं काम हे संजय राऊत करतायत. अशी कितीही वक्तव्य संजय राऊतांनी जरी केली तरी महायुती भक्कम आहे आणि असल्या संजय राऊतांच्या वक्तव्याचा महायुतीवरती कसलाही परिणाम होणार नाही. नेत्यांशी देखील चर्चा केली आहे, गुप्त बैठका पार पडल्यात, भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची बातमी. मला माहित नाही ही बातमी कुणी दिली. ज्यांनी तुम्हाला बातमी दिली असेल त्यांना विचारा. अजित पवारांच्या बाबतीत सुद्धा असंच बोललं की महायुतीमध्ये एकटे पडले. हा नरेटिव्ह आहे की अजित पवार खरंच एकटे पडले? बिलकुल असं काही नाही. माननीय अजितदादा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा अनेक वेळा माझी त्यांची भेट झाली. ते त्यांच्या संघटनेच्या कामामध्ये, त्यांच्या पक्षाच्या कामामध्ये, सरकारच्या कामामध्ये पूर्ण सक्रिय आहेत. अशा पद्धतीनं अजितदादा एकटं पडण्याचा कुठंही प्रश्न येत नाही. निवडणुकीमध्ये जय पराजय होतात, लोक काही वेळा स्वीकारतात, काही वेळा स्वीकारत नाहीत. प्राप्त परिस्थितीनुसार तो निर्णय असतो जनतेचा. परंतु एखाद्या पराभवामुळं असं एकदम साईडलाईन होण्याचा कुठलाही प्रश्न नाही. अजितदादांना आम्ही सगळे एकत्र आम्ही सगळे एकत्र अजितदादांच्या सह सगळे एकत्र महायुती म्हणून पुढे जाऊ. राजीनामा द्यायची इच्छा देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली होती निवडणुकीच्या निकालानंतर. कालच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत नेतृत्व त्यांच्याकडेच राहिले होते, शिक्कामोर्तब झाले. फायदा होईल का देवेंद्रजींचं पदावरती असण्याचा? बघा, हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नेतृत्व हे मी फार जवळनं पाहिलेलं आहे. मी 2004ला
पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो तेव्हा माननीय फडणवीस साहेब देखील आमदार होते. आम्ही आमदार म्हणून एकत्र काम केले. मागंसुद्धा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हासुद्धा मी आमदार होतो. आणि आता साहेब फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत, त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून काम करतोय. त्यांची कामाची पद्धत, त्यांची प्रशासनावर असणारी पकड, त्याचबरोबर प्रशासन आणि संघटना ह्या दोन बाजू कशा एकत्र सामावून घेऊन एकत्र चालायचं याचं त्यांचं असणारं कौशल्य हे मी जवळनं पाहिलेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाचा उपयोग महायुतीला महाराष्ट्रात निश्चितपणानं अत्यंत चांगल्या प्रकारे होईल. विधान परिषद जवळ येते, 11 विधान परिषदेची जागा आहे, महायुती किती घेणार? मी आपल्याला एवढंच सांगेन की महायुतीचं संख्याबळ आता 200पेक्षा जास्त आमदारांचं आहे. आणि मला आता नेमकं आकडेवारी सांगता येणार नाही की 288 पैकी जे आमदार आता खासदार म्हणून निवडून गेलेत त्याच्यामुळं काही जागा रिक्त झाल्यात. आमचे एक मान्य सदस्य दिवंगत झाले पटणी साहेब, ती जागा रिक्त आहे. त्यामुळे ही जी रिक्त जागा आहेत त्या सोडून कोटा काढला जाणार का कसा काढला जाणार याची मला माहिती नाही. पण 200पेक्षा जास्त संख्याबळ आमचं आहे. त्यामुळं जो काही प्रायोरिटीचा कोटा मिळेल आम्हाला त्या कोट्याप्रमाणे जास्तीत जास्त जागा या महायुतीच्या विधान परिषदेच्या निवडून येतील. भाजपच्या गोटातून आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाचं विकेंद्रीकरण होणार आहे. दिल्लीतून भाजपच्या कोर कमिटीत हा मोठा निर्णय झालेला आहे आणि कोणत्याही एका नेतृत्वावर भाजप आता अवलंबून राहणार नाहीये. एक नेतृत्व म्हणजे हायकमांड कुणाकडे असणार, कुणाकडे बोट आहे असा सुद्धा प्रश्न आहे. महाराष्ट्रात भाजपचा निर्णय सामूहिकरित्या घेण्याचा निर्णय झालाय. मग काय म्हणजे दिल्लीतून निर्णय होणार, आता महाराष्ट्रामध्ये नेमकं नेतृत्व कुणाकडे? ही बातमी आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांनी, मुख्य प्रवक्त्यांनी किंवा केंद्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्राच्या प्रभारींनी असं कुठेही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. आता तुम्ही माझी मुलाखत घेता घेता तुम्हाला मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती मेसेज आला आणि तुम्ही मला तो प्रश्न विचारला. त्यामुळं सत्यता यातली काय आहे, नेमकं धोरण पक्षाचं काय ठरलेलं आहे हे पाहावं लागेल. पण तरीसुद्धा जरी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असली, जरी कलेक्टिव्ह डिसिजन असला तरीसुद्धा माननीय मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं फडणवीस साहेबांची काम करण्याची पद्धत, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची पद्धत ही आम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष पाहिलेली आहे. मी एवढंच सांगेन, वारंवार माध्यमांकडनं हा प्रश्न पुढे येण्याचं एकच कारण मला वाटते की काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमधला आमचा परफॉर्मन्स, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या, त्या सुधारणा करून आम्ही निश्चितपणानं पुढे जाऊ आणि महायुती म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला लोकसभेपेक्षा अधिक चांगला परफॉर्मन्स हा आमचा महायुतीचा असेल. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळाला आहे आणि सोबतच त्यांनी गुळवे जे ठाकरे गटाचे आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. याच्या बाबतीत माननीय अजितदादाच योग्य भूमिका घेतील. माननीय झिरवळ साहेब हे माननीय अजितदादांच्या समवेत आतापर्यंत होते आहेत, परंतु अशा पद्धतीचं विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच्या बाबतीत इतर पक्षातल्या आमच्यासारख्या नेत्यांनी बोलण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आहेत. त्यामुळे माननीय दादा या बाबतीत झिरवळ साहेबांच्या भूमिकेबाबतीत योग्य निर्णय घेतील. साहेब, कोस्टल रोडच्या व्हीआयपी कल्चर बाबत काल आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता, मात्र संध्याकाळी 6 नंतर जेव्हा कोस्टल रोड बंद करण्यात येतो त्यानंतर जर का कुठली व्हीआयपी मुवमेंट झाली त्यावेळी तो रस्ता खुला करण्यात जातो. यावरती ठाकरेंनी निशाणा साधला. शनिवार रविवारी बंद असतो सर्वसामान्य. आदित्य ठाकरे म्हणजे शनिवारी रविवारी व्हीआयपी मंत्र्यांसाठी पोलीस बॅरिकेड बाजूला करून त्यांना जाऊ देतात, सामान्य नाईकने आणि मंत्री नाही. असं नाहीये. मी सुद्धा मंत्री आहे. मी सुद्धा अनेक वेळा त्या रस्त्यानं जेव्हा संध्याकाळी येतो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की संध्याकाळी 5 नंतर तो रस्ता बंद आहे, त्यामुळं तो रस्त्यानं आम्हाला वापर करता येत नाही. त्यामुळं मान्य आदित्य ठाकरे साहेबांच्याकडे कदाचित कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. मी स्वतः अनुभव घेतलाय मंत्री म्हणून. आम्हाला 5 नंतर त्या रस्त्याने जाता येत नाही, तो रस्ता बंदच असतो. प्रश्न आहे सर, जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याचं दूषित पाण्याचा कुठे ग्रामस्थांना त्रास होतोय अशी माहिती समोर येते. तर कशा पद्धतीने पाहता, तुम्ही सुद्धा एक साखर कारखानदार आहे, अशा पद्धतीने लोकांना त्रास होत असेल तर वेळेत उपाययोजना लावणं गरजेचं आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा माझ्या जिल्ह्यामधला आहे, सातारा जिल्ह्यामधला आहे, परंतु अशा पद्धतीची कुठलीही तक्रार अजूनपर्यंत तरी ना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं किंवा पालकमंत्री म्हणून माझ्याकडं त्या ग्रामस्थांनी केलेली नाही. परंतु जर अशी काही तक्रार त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे दिली असेल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांच्याकडे दिली असेल, मी ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देईन की अशा पद्धतीनं जर कुठं वेस्ट वॉटर
इफ्युलंट ट्रीटमेंट न करता जर जात असेल त्या कारण मी कारखानदार आहे, आपण अशा वेस्ट वॉटरवरती इफ्युलंट ट्रीटमेंट करतो आणि ते शुद्ध करून बाग बगीचाला वगैरे इतर कामासाठी शेतीसाठी वगैरे आपण वापरतो. नेमकी तिथं काय अडचण आहे हे मी स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सूचना देईल. ग्रामस्थांना या प्रदूषित पाण्याचा त्रास होणार नाही या बाबतीतल्या सक्त सूचना जरंडेश्वर कारखाना प्रशासनाला दिल्या जातील. शरद पवारांनी जे विधान केले बारामतीमध्ये की आता तयारी करा, जो येईल त्याच्यासोबत जो येणार नाही त्याच्याशिवाय विधानसभेच्या तयारीला लागा आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं काम केलंय विधानसभेमध्ये करा, मग महाराष्ट्रात आपलं सरकार येतं की नाही ते मी पाहतो. कसं पाहताय? पवार साहेबांच्या स्टेटमेंटवर बोलणे एवढा मी मोठा नाही, परंतु ठीक आहे, पवार साहेबांनी सांगितलं लोकसभेच्या सारखंच काम करा, हे ठीक आहे. प्रत्येक पक्षातला नेता आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगत असतो. पण जर मान्य पवार साहेब म्हटले असतील जे येतील त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून, याचा अर्थ थोडासा तरी अंदाज पवार साहेबांना काहीतरी आलेला दिसतोय की अमुक काही लोक आपल्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये राहणार नाहीत. म्हणूनच कदाचित पवार साहेबांनी असा उल्लेख केला असेल की ते येणार नाहीत त्यांना सोडून आपण जाऊ. त्यामुळे अंतर्गत खतखत ही महाविकास आघाडीमध्ये काहीतरी सुरू झालेली दिसती आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीचं वक्तव्य मान्य पवार साहेबांकडनं आलं असावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर आरोप केला की हाके यांचं आंदोलन जे आहे ते सरकारने उभं केलेलं आंदोलन आहे. नाही, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. राज्य सरकारला कुठलंही आंदोलन उभं करण्याची कधीच आवश्यकता नसते. उलट असं काही आंदोलन कुठं उभं राहिलं असेल तर ते आंदोलन वेळेत कसं मागं घेतलं जाईल या बाबतीत शासन नेहमीच सकारात्मक असते. मान्य मनोजदादांचं हाकेंच्या आंदोलनासंदर्भात राज्य सरकार बाबतीत काही जर मत असेल तर मी जरूर त्यांच्याशी या बाबतीत चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करेन. ओके. नसल्यानंतर सर मोठा काहीतरी धमाका असतो, इन्कमिंग सुरू आहे तुमच्याकडे, काही वेगळं बाहेर मिळेल का? काही मोठं नाव नाही, मला तरी याची काही कल्पना नाही, परंतु कदाचित तसं काय असेल तर मेळाव्यामध्ये म्हणजे वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. सर एक शेवटचा प्रश्न. येस. 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता शिवसेनेमध्ये, कशा पद्धतीच्या आठवणी आहेत? वेस्टिन हॉटेलमध्ये तुम्हाला सर्वांना उद्धव ठाकरेंनी ठेवलं होतं, कशा पद्धतीच्या आठवणी आहेत काय सांगा? 2 वर्षापूर्वीचं आठवतच नाही काय आता. त्याच्यानंतर एवढ्या घडामोडी घडत गेल्या, वेगानं घडत गेल्या, त्यामुळे इतकं पाठीमागचं आता फारसं आठवणीत नाही. परंतु एक त्यातलं जे मनामध्ये आजही राहिलेलं आहे की तो जो 2 वर्षापूर्वीचा मेळावा झाला, वर्धापन दिन झाला, इलेक्शन होतं मला वाटतं विधान परिषदेचं, त्यामुळं हॉटेलच्या सभागृहामध्ये हॉलमध्ये तो वर्धापन दिन सोहळा झाला होता आणि तिथं जी वक्तव्य आली, तिथं जी काही आमच्या वरिष्ठ नेत्यांचा जो अवमान जाणीवपूर्वक विशेषतः मान्य शिंदेसाहेबांचा अवमान केला गेला, या कटू आठवणी मनामध्ये आहेत. परंतु त्या सगळ्यांचं जे काय आम्हाला अनुभव आला त्याच्यामुळंच आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ओरिजिनल शिवसेना, मूळची शिवसेना, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराची शिवसेना ही महायुतीबरोबर आणण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र केलेलं आहे. त्यामुळं आता एका गोष्टीचं समाधान आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना जी शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत हवी होती, त्या भारतीय जनता पक्षाच्या युतीबरोबर साहेब माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची दिघे साहेबांची शिवसेना घेऊन आम्ही पुढे जातोय. या गोष्टीचं वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासूनच आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. सर, एकीकडे भाजपमध्ये मोठे बदल होताना बघायला मिळत आहेत, मात्र शिवसेनेमध्ये असे बदल होणं अपेक्षित आहे का? कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत ज्या काही रचना आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते, शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे उपनेते, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि ही जी आमची रचना आहे संघटनेची, याच्या बाबतीत कुठलाही बदल करायचा असला, अंतर्गत बदल करायचा असला किंवा अदलाबदली करायची असली तर याचा पूर्ण अधिकार शिवसेनेच्या महासभेने माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे. माननीय शिंदे साहेब हे विभागवार लोकसभा मतदारसंघनिहाय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि माननीय साहेबांना, शिंदे साहेबांना जे योग्य वाटेल त्याप्रमाणे कदाचित त्यांच्या स्तरावर ते यातला योग्य तो निर्णय घेतील. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.